एकदा एका बिबट्याला जोरदार सणकून भूक लागली. भुकेने पोट गुडगुडतंय. आता जो कुठला प्राणी दिसेल त्याची मी शिकार करणारे. बिबट्याने ठरवलं. तो झाडावर चढला. तीक्ष्ण डोळ्यांनी शिकार शोधू लागला. तितक्यात त्याला झुडपामागे एक काळ्या रंगाचा काळ्या केसांचा प्राणी दिसला. हा कुठला प्राणी आहे बरं? या आधी कधीच दिसला नाहीये मला. अस्वलाचं पिल्लू आहे की काय? काय का असेना, आज मी याला सोडणार नाही असं म्हणून बिबट्याने झाडावरून उडी मारली आणि थेट त्या काळ्या केसाच्या प्राण्यावर झेप घेतली. तो प्राणी सर 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 पळत एका खडकावर चढला. धीटपणे तो म्हणाला, ए बिबट्या, तुला आधीच बजावतोय, माझ्या वाटेला जाऊ नकोस ना. मी जरी लहान दिसत असलो तरी मी या जंगलातला सगळ्यात शूरवीर प्राणी आहे. फिरीपिटी हातात बिबट्या म्हणाला, शूरवीर काय बोलतोयस इतकुसा तू कसला शूरवीर? अरे मागे एक नाग असाच म्हणाला होता मला, त्याला मी दणकून हरवलं. बिबट्या, तुला विषारी नाग चावलं ना तर तू तिथेच पडशील. पण मी नागाचं विष सहज पचवू शकतो, तो काळ्या केसाचा प्राणी सांगत होता. चिडून बिबट्या म्हणाला, ए वाघाचं नको सांगू, तुला एक फाईट मारेल आणि तुझा काही खल्लास करून टाकेल. बघा बिबट्या, तुला परत सांगतोय, माझ्या वाटेला जाऊ नकोस, नाहीतर तुला पण त्या तळ्याकाठच्या वाघोबासारखं पळवून लावीन. अरे किती खोटं बोलशील रे तू केवढासा वाघ, केवढा हापा नको मारू. असं काय तो एकदा वाघाने मला पकडलं होतं, पण त्याच्या हल्ल्याने मला काही साधं खरचटलं देखील नाही. तर शेवटचा इशारा देतोय, जा गुमान दुसऱ्या कोणाची तरी शिकार कर. त्या जंगलातले तरच मगरी, चित्ते आणि वाघ, सिंह सुद्धा पंगा घेत नाहीत असं म्हणून बिबट्या तो प्राणी बिबट्यावर धावून गेला. बिबट्या 4 पावला मागे सरकला आणि मग त्यांनी या प्राण्यावर जोरदार हल्ला केला. त्यांनी त्याच्या मांजराचा आवाज घेतला. आता हा बिबट्याला वाटलं हा गणित संपणार, पण हा प्राणी भलताच चपळ निघाला. बिबट्याच्या जाडीतून सटकन निसटला आणि धार नखांनी बिबट्याच्या तोंडावर ओरखाडा मारला. बिबट्या बिचकला. आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अरे मी तुला इतक्या जोरात चावलं तर तुला काहीच कसं झालं नाही? नक्की आहेस तरी कोण? मी चांदी अस्वल आहे. माझी त्वचा चांगली जाड आणि सैल आहे. जरी तू चावलास तरी माझ्या मांसापर्यंत तुझे दात पोचलेच नाहीत. त्याला लक्षात आलं, हा बिरिंदर प्राणी आहे, याला हरवणं कठीण आहे. तो गुरगुरला आणि पळून गेला. तो काळा केसाचा प्राणी म्हणाला, हा बघ, मी सांगितलं होतं ना, मुझसे पंगा मत लेना.